कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष पूर्ण झाली। 11 वर्ष। कशा वागतात तुमच्या सासूबाई? सासूबाई बोलले आम्ही म्हणजे असं एकदम खेळकर वातावरण पण असतं आणि थोडं स्ट्रिक्ट वातावरण पण असतं त्याच्यामुळे। आणि प्रॉब्लेम असा आहे की ते थोड्या माझ्यापेक्षा अशा यंग पण दिसायला लागल्यात आणि दिवसेंदिवस म्हणजे मला इतकं टेन्शन येतं ना की त्या म्हणजे असं सगळ्या गोष्टीत त्यांचं परफेक्शन आहे। तर थोडंसं म्हणजे अगदी जेवणामध्ये सुद्धा माहेरी आमच्या कधी आम्ही विचारायचो नाही की किती बनवायचे, तुला किती चपाती पाहिजे, तुला किती पाहिजे। ह्यांच्याकडे असं आहे की एक्झॅक्ट विचारलं जातं की तू किती चपाती खाणार किंवा तू किती भाकरी खाणार आणि त्या बरोबर तेवढंच बनवणार आणि तेवढं ते संपणार। आणि तसं म्हणजे मला कधीच तशी सवय नव्हती। सगळं मोजून मापून आहे? अगदी मोजून मापून असतं सगळं। पण मला सांगा, बाकीचं सगळं ठीक आहे पण आता त्या तुमच्यापेक्षा तरुण दिसतायत, ह्याचं टेन्शन तुम्हाला का आलंय? मी त्याच्यासाठी त्यांना जबरदस्ती हॉटेलला नेते, खाऊ पिऊ घालते की जेणेकरून त्या जाड होतील। जाड होतील म्हणजे मी बारीक तर होत नाहीये, तर मग त्यांना जाड केलं तर म्हणजे थोड्या दोघी इक्वल होईल। आणि आम्ही पण जाड होणार नाहीये। कोण तुम्ही ठरवलेलं आहे? हो हो, रोजचं वॉकिंग असतं। सासूबाई सगळ्यांना बरं ठीक आहे, थांबा तुमच्याशी बोलतो। नमस्कार। नमस्कार। तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव डॉक्टर नम्रता गुंगाराम पाटील। माहेर कुठे? माहेर वाशीमध्ये। बेसिकली आम्ही कोल्हापूरचे आहोत पण वाशीमध्येच आई वडील आमचे राहतात। आणि सासर? सासर कोपरखेरण्यामध्ये आहे। सासरचं नाव? सासरचं नाव डॉक्टर नम्रता प्रतीक अगावणे। बरं। आणि कोण कोण आहे घरी? मी, माझे सासू सासरे, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर। तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सासूबाईंबद्दल? जसं ह्यांनी ठरवलेलं आहे त्यांना जाड करायचं, तसं आमचं तसं काही नाही। आमच्या दोघींचे स्वभाव बऱ्यापैकी सारखेच आहेत। म्हणजे ज्या गोष्टी त्यांना आवडत नाही त्या गोष्टी मलाही आवडत नाही। म्हणजे दोघींनाही व्यायाम आवडत नाही? दोघींनाही व्यायाम आवडत नाही, दोघींनाही आराम भरपूर लागतो। व्हेरी गुड, चांगलं आहे। फक्त एक डिफरन्स आहे, त्यांना कुकिंगची खूप आवड आहे आणि मला कुकिंगची तितकीशी आवड नाहीये। मला असं त्यांच्या हातचं खायला फार आवडतं। त्यांच्या हातचं असं म्हणून तुमच्या हातचं त्यांना देऊ नका। नाही, माझ्या हातचं पण मी काही वेळेला बनवते, पण माझी नॉनव्हेजची स्पेशालिटी आहे आणि त्या माळकरी आहेत, त्यामुळे तेवढंच माझ्या हातचं त्यांनी व्हेज तेवढं खाल्लेलं नाहीये। तुमच्या तिघांमध्ये म्हणजे सासूबाई, तुम्ही आणि मिस्टर यांच्यामध्ये जर स्वभावाचा क्रम लावायचा झाला, चांगल्या स्वभावाचा, तर पहिला नंबर कोणाला मिळेल? पहिला नंबर माझ्या मिस्टरांचा आहे। पहिला मिस्टरांचा? दुसरा? दुसरा माझा। माझाच म्हणणार ना मी। सासूबाई 3 नंबरला? म्हणजे थोडक्यात त्यांचा स्वभाव चांगला नाहीये असं नाही, तो क्रम आहे ना। चांगला नाही आपण असं म्हणालोच नाहीये ना। म्हणजे क्रम आहे? क्रम नाही म्हणजे तुम्ही क्रम लावताना त्यांचा नंबर 2 नंबर आणि तुमचा 3 नंबर का नाही? मला असं वाटतं माझा दुसरा नंबर असावा। असावा? मत वेगळं असेल कदाचित। आई तुमचं काय म्हणणं आता बोला। माझा पहिला लावायला हवा। तुम्हाला तिसरं ठेवलो, मला वाटलेलं तुम्हाला पुढे ठेवतील। बघा ना, कदाचित तुम्ही पाठीशी आहात म्हणून असेल, कळलं ना? पण काय हो, कशी आहे सून तुमची? खरं सांगा। खरंच चांगली। बरं, स्वभावात एक बदल करायचा म्हणजे कसं आहे, ती म्हणाली ना की माझं आणि तिचं बहुतेक बरोबर जुळतं मिळतं आहे। खरंच आहे, असं दाखवण्याचं हे नाहीये। फक्त एवढंच, तिला जेवण वगैरे बनवायला जरा वेळ पण नसतो आणि थोडा सांगितलं तिला कधी आपण माझ्या टाईपची भाजी बनव, ती हो म्हणणार पण करणार स्वतःच्या मनाची। अच्छा, म्हणजे हट्टी आहे स्वभाव। मग हे सांगा ना तुम्ही। तुम्ही असं जेवणात ना कशाला सांगता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।